नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी बघा जास्वंदीचं झाड आणले. तेल बनवण्यासाठी जास्वंदीचे फुलं लागतात. तर मी कुठं पण हुडकत फिरत असते, त्याच्यामुळं मी म्हणलं चला आता एक हिंजवडीला गेले होते मगाशी, तर येता येताच म्हणलं एक जास्वंदीचं झाडच घेऊन यावं. म्हणजे ऑलरेडी त्याला फुलं पण लागलेले आहेत आणि भरपूर फुलं कळ्या आलेले आहेत, म्हणून मी झाड घेऊन आले. तर कसं वाटलं झाड कमेंट करून नक्की सांगा. ती नर्सरीवाली बाई तर म्हणली की मिरच्या कसा लागतात तसं एवढे फुलं लागतात ह्या झाडाला, हे घेऊन जावं. दुसरं एक होतं असं जास्त मोठ्या मोठ्या पानाचं मोठ्या फुलाचं, पण म्हणली हे लई जास्त म्हणजे फुलाचं झाड जास्त हे आहे, म्हणली ही घेऊन जावं. त्याच्यासाठी मी ही घेतलं. तर मला तर खूप आवडलं. मला झाडं फुलं आणि काही पण असं लावायला, झाडं कशाचे पण झाडं लावायला आवडते. तर हे झाड कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तेल बनवायसाठी मी फुलं, मेथ्या आणि कढीपत्त्याचा वापर करते. तर माझे लई केस गळत होते, ते आता केस गळती कमी झाली, त्याच्यामुळं मी सारखंच हे फुलं हुडकत फिरत असते. तर म्हणलं चला आपणच लावू टेरेसवर हे झाड. पण थोड्या वेळ झाला आणले, आता त्याला उद्या सकाळी कुंडीत लावते, बघू कसं येतंय ती. तर झाले का संध्याकाळचे सगळ्यांचे जेवण. माझ्या पोरी आल्या होत्या तर मी मगाशी जेवण केले. आता काय एवढी अपेक्षा नाही, पण लागलीच भूक तर परत थोड्या वेळाने जेवण करीन. आणि घ्या सगळ्यांनी काळजी. आणि कढीपत्ता पण आणलाय ते तेलात टाकायसाठी. कढीपत्ता पण आणलाय तेल बनवायसाठी. मेथ्या पण भिजवून ठेवल्यात. मी आता ह्याचं उद्या तेल बनवते. आणि तुमचे झाले का सगळ्यांचे जेवण कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी आपापली. थंडीचे दिवस आहेत, सांभाळून राहा. तर बाय सगळ्यांना.